नमस्कार शेतकरी मित्रांनो, डॉक्टर किसान या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला मी सागर पवार डॉक्टर सुनील दिंडे सरांसोबत आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय फारच महत्त्वाचा आहे. मेलेलं झाड आपण जिवंत करू शकतो का, या संदर्भात हा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न आहे. मित्रांनो, हाच प्लॉट आहे. याच्यामधले बरेचसे झाडं जे 50-60% मरण्याच्या अवस्थेत होते, तेच झाडं जिवंत झालेले आपण या ठिकाणी बघू शकतोय. मित्रांनो, बऱ्याच वेळी बऱ्याच ठिकाणी हा जो पाऊस चालू आहे कंटिन्यू, त्याच्यामध्ये मर रोग हा कोणत्या प्रकारचा आहे याचं निदान आपल्याला करता येत नाही. त्याच्यामध्ये फिजिओरियम आहे की फायटोप्थेरा आहे, या गोष्टीचं निदान होऊ शकल्या कारणाने आपण बऱ्याचशा ठिकाणी खूप जास्त प्रकारच्या फवारण्या किंवा खालून ड्रिपचे ॲप्लिकेशन करतो. त्याच्यामुळे आपला खर्च वाढतो आणि अक्षरशः बघता बघता आपला प्लॉट उद्ध्वस्त झालेला आपण बघू शकतो. आपल्यासोबत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी माननीय श्री काकड साहेब आहेत, ज्यांनी स्वतः युकेला असताना हा त्यांचा टोमॅटोचा प्लॉट डॉक्टर किसानकडे रजिस्टर केला होता आणि त्यांना जे मार्गदर्शन केलेलं होतं ते आमचे लहान बंधू श्री अमोल शिंदे, संचालक बळीराजा कृषी सेवा केंद्र पांडुर्ली. आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहेत. आपण यापुढची माहिती जाणून घेऊया. सर, नमस्कार शेतकरी बांधवांनो, व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की खरोखर मेलेलं झाड जिवंत होऊ शकतं का. तर या पाठीमागचे कारण आणि उपाययोजना आपण बघणार आहोतच. ज्या दिवशी गणपती स्थापना झाली दिनांक 7 सप्टेंबर 2024 ला मी आलो आणि याच प्लॉटचा व्हिडिओ या ठिकाणी मी दिला होता. तो व्हिडिओ देखील चॅनलला प्रथम आला असाल तर सबस्क्राईब करून पाठीमागे जाऊन बघू शकतात. तत्पूर्वी ज्या उपाययोजना किंवा पुढे जाऊन आपल्याला आपल्या पिकाची काळजी कशी घ्यायची ते सांगण्या अगोदर शेतकऱ्याकडे येतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. माझं पूर्ण नाव अशोक किसनराव काकड, मुक्काम पोस्ट पाचते, तालुका सिन्नर. आपला मोबाईल नंबर. माझा मोबाईल नंबर आहे 9820709028. मराठीमध्ये 9820709028. ज्या दिवशी 7 सप्टेंबर 2024 ला गणपती बाप्पाच्या स्थापनेच्या दिवशी मी आलो आणि जवळजवळ एक 10-15% झाड मर रोगाच्या प्रादुर्भाव होऊन मरत होते. आणि तुमच्या मनात तो काही म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात जो प्रश्न असतो की आपला प्लॉट आता काही राहत नाही, 60-70% नुकसान होणार. आणि त्याच दिवशी हे जे झाड आहे हे जिवंत झालेलं. मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की काही झाडं असे दाखवले की हे जिवंत होणार नाही, पूर्णपणे मरणार. परंतु ज्याचा श्वास किंवा आपण जसं म्हणतो की ठोके चालू आहे शेवटच्या क्षणापर्यंत, त्याला ऑक्सिजनवर न ठेवता जिवंत करायची ताकद डॉक्टर किसान मध्ये आहे. हे ओपन चॅलेंज केलं. त्या दिवशी कुर्ता पायजामा आणि हेच जॅकेट घातलेलं होतं. तो फोटो देखील तुम्ही काढून ठेवले आणि त्याच झाडाजवळ येऊन जिवंत झालेला झाड आपण बघतोय. त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे की हा होणारा मोठा पाऊस, अवकाळी पाऊस, 1 तासामध्ये 100 मिलीलीटर पर्यंत पडणारा पाऊस, शेतामध्ये पाणी साचतंय आणि पाऊस थांबल्यानंतर तापमानात वाढ होते अशा वेळेस आणि सकाळी दव आणि धुकं मोठ्या प्रमाणात पडतंय. पुढच्या 4-5 दिवसामध्ये परत एकदा पाऊस आहे आणि हा पाऊस 4-5 दिवस आल्यानंतर म्हणजे साधारणतः 3, 4, 5, 6, 7 ऑक्टोबरला अवकाळी स्वरूपाचा खूप मोठा पाऊस येणार आहे. त्यानंतर दव आणि धुकं असेल. त्याच वेळेस आता हा प्लॉट देखील पावसात होता, 4-5 दिवस पाऊस होता. इथं सेटिंग तुम्ही बघू शकता, हे सेटिंग आहे. आता या बाजूचं देखील झाड जे आहे छोटस, हे देखील मर रोगाचा प्रादुर्भाव झालेलं झाड आहे. त्याला सेटिंग झाली, ते झाड जिवंत झालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी सांगण्या पाठीमागचं एकमेव कारण एकच आहे की गेल्या 4 ते 5 महिन्यापासून सगळ्या शेतकरी बांधवांना मी सांगतोय की 2024 हे वर्ष भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल, कोबी असेल, कांदा असेल, सिमला असेल, इतरही भाजीपाला असेल, यासाठी सुवर्ण वर्ष आहे. आणि गेल्या काही दिवसापूर्वीच मी सांगितलं होतं ऑगस्टच्या एंडिंगला की सप्टेंबरच्या पहिल्या 15 मार्केट थोडंसं अपडाऊन होईल, पण 15-16 तारखेपासून दरामध्ये वाढ होत चालेल आणि ऑक्टोबरमध्ये न भूतो न भविष्यतो असा बाजारभाव आपल्याला मिळेल. परंतु यासाठीचा प्रवास जो आहे तो खूप खडतर असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मर रोगाचा प्रादुर्भाव असेल, फुलांची गळती असेल, फुटवा न मिळणं असेल, फळांचं शिटिंग असेल, गेरवा रोगाचा प्रादुर्भाव. आता सगळीकडे ती चर्चा आहे की गेरवा खालून पानं पिवळे पडायला सुरुवात झाले आणि गेरव्यासाठी नेमकी काय फवारणी केली पाहिजे, ज्याला सुडोस्कोप्रा फुलेजिनिया म्हणतात. बऱ्याचशा शेतकऱ्यांना रोगाचं नावच माहिती नाही, औषध विक्रेत्यालाही माहिती नाही. परंतु औषध विक्रेत्याची त्या ठिकाणी चुकी नाही, शेतकऱ्याला समजत नाही. जसं आपण डॉक्टरकडे जातो, आपलं पोट दुखतंय, डोकं सांगतोय, डॉक्टर डोक्याचीच गोळी देईल, पोट थांबणार नाही दुखायचं. त्यासाठी आपल्या टोमॅटो पिकावर कुठला आजार आला हे आपण ओळखायला शिका, त्या झाडांशी बोलायला शिका. जसं डॉक्टर किसानची संपूर्ण टीम झाडाशी बोलायला शिकली.
त्यांना शिकवलंय, त्याच्यासाठी वारंवार अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण व्हिडिओच्या विषयाला सुरुवात करायच्या अगोदर परत एकदा शेतकऱ्याचं मनोगत या ठिकाणी जाणून घेतो. खरोखर तुम्हाला जे मी सांगितलं की हा मर रोग थांबल, इमिजिएट हे ॲप्लिकेशन करा. टच ऑफ असेल ते ॲप्लिकेशन तुम्ही केलं होतं. त्यानंतर एक ॲप्लिकेशन सांगितलं. फवारणी व्यवस्थित सुरू आहे. आज तुमच्याबरोबर आजूबाजूचे शेतकरी आहेत. त्यांनी देखील एक 20-25 दिवसापूर्वी प्लॉटची परिस्थिती पाहिली होती. ते शेतकरी सगळे आहेत. तुम्हाला काय वाटतं की 25 दिवसात खरोखर मी बोलल्याप्रमाणे बदल झाला का? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, मी भारतीय वायुसेनेमध्ये 15 वर्ष सेवा केली, इंडियन एअरफोर्समध्ये. त्यानंतर जवळजवळ 25 वर्ष मी पोलीस अधिकारी म्हणून मुंबईला नोकरी केली. आज या व्हिडिओच्या निमित्तानं सर, आम्ही तिन्ही भाऊ इथं उपस्थित आहेत. तिथं माझे सर्वात मोठे भाऊ आहे कारभारी काकड, नंबर 2 शिवाजी काकड आणि मी स्वतः अशोक काकड. मी हा विचार केला सर की ह्या शेतीवर, ह्या मातीवर माझ्या आई वडिलांनी कुठला एक पैसा बाहेरून न येण्याची शक्यता नव्हती, परंतु त्यांनी आमचं शिक्षण केलं, लहानचं मोठं केलं, आमचे लग्न केले. माझा हेतू एवढाच आहे, मी 11 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालो पोलीस इन्स्पेक्टर म्हणून आणि शेती करायची हे मी निर्णय घेतला. मला योगायोगानं माझा पुतण्या संपत बोडके भेटला आणि सोमनाथ आमचा गुरु आहे, सोमनाथ सांगळे माझा भाचाच आहे. त्यांनी सांगितलं की साहेब आपल्याला आधुनिक पद्धतीनं शेती केली पाहिजे. आज जे सर मला बोलताय की 25 दिवसाच्या अंतरामध्ये टमाटे कसे वाटले, मी हा व्हिडिओ अमेरिकेला माझ्या मुलाकडे पाठवल्यानंतर त्या ठिकाणी माझे व्याई पण होते सदाभाऊ बोडके आणि त्या सर्वांनी व्हिडिओ बघून सरांचं खूप अभिनंदन केलं. मी सरांना मेसेज पण केला की माझ्या मुलांना प्रशांत काकडे आणि पूर्ण कुटुंबियांनी आपले खूप खूप आभार व्यक्त केलेले आहे आणि पुन्हा मुलाखतीच्या वेळेस आपण शेती कसे वळलात हे त्यांनी मला सांगण्यासाठी आग्रह केला होता. म्हणून माझं मनोगत मला व्यक्त करता आलं. सर, आपण जे मागच्या वेळेस बाजूचे जे झाड आहे हे अक्षरशः गेलेलं झाड होतं. मी आणि संपत बोडकेंनी त्या झाडाच्या अपेक्षा सोडून दिलेल्या होत्या, परंतु सोमनाथ सांगळे आणि अमोल शिंदे, जो पुन्हा दुसरा माझा पुतण्या औषध विक्रेता, त्यांनी सांगितलं का साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका, सरांनी सांगितलंय ते झाड होणार म्हणजे 100% होणार. आणि आज आपल्या सर्वांसमक्ष यशस्वी असं झाड झालेलं आहे. आम्ही खरं बघायला गेलं तर मी आणि स्वतः संपत बोडके नवीन शेतकरी आहोत सर. आम्हाला ह्या पिकाचं करणं म्हणजे या पंचक्रोशीमध्ये कदाचित आम्ही पहिले शेतकरी असू की टमाट्याची लागवड केलेली आहे. माझं प्रत्येक वेळेस काय करणं आहे, माझे मोठे बंधू यांना मी माहिती देत आलो, शिवाजी उर्फ हरिओम आहे, आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे शेतीत करायचं तुमचं जे काही मत असेल त्यानुसार घ्या. डॉक्टर सुनील दिंडे आणि पवार साहेब यांनी स्वतः प्रत्यक्ष दुसऱ्यांदा येऊन आम्हाला केलंय. खरं तर तुमचे गुण गावं, किती बोलावं, तुम्ही कशी माझी शेती चांगली उत्कृष्ट केली, कशी मला हमी दिली. पुन्हा सरांनी बोलता बोलता सांगितलं की ऑक्टोबर महिन्यामध्ये बाजाराचा अपडाऊन होईल. आम्ही सर फक्त 500 रुपयाची अपेक्षा ठेवली होती. सोमनाथ सांगे आणि शंकर वाघ आमचे दुसरे साक्षीदार आहे. आणि पण तरी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर किंमत आम्हाला मिळाली तर स्वप्नात एखादं काही बघण्यासारखं आम्हाला प्राप्त होईल. परमेश्वर सरांना, पवार साहेबांना, आमच्या औषधी विक्रेता अमोल यांना कायम सजीव आणि आनंदीदायी आणि आम्हाला मार्गदर्शकच कायम असावं अशी विनंती करतो. आणि सर, आपण केल्या मार्गदर्शन आज सर्व बाग बघून टमाट्याचा अंमल सुद्धा प्रसन्न होतो. मी आता याच्यानंतर माझे बंधू आहे शिवाजी काकड, माझा भाचा आहे सोमनाथ सांगळे, शंकरशेठ वाघ आहे, आणि शेवटी जो शेती करतो, प्रत्यक्ष राबतो असा माझा पुतण्या संपत बोडके, या सर्वांना विनंती करतो की आपण 2-2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि आपण जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. सोमनाथ वाघ, सोमनाथ सांगळे. नमस्कार, मी सोमनाथ सांगळे. डॉक्टर किसन जर प्लॉट नोंदवला नसता तर हा प्लॉट होणंच शक्य नव्हतं. खूप खूप आभार आहे दिंडे साहेबांचं का त्यांनी योग्य वेळी येऊन मार्गदर्शन केलं. याच्यामुळं खूप सुंदर असा प्लॉट जमलेला आहे. अमोल शेठ बोलतील. अमोल शेठ बोला. नमस्कार, मी अमोल शिंदे, बळीराजा कृषी सेवा केंद्र पांडुर्ली. तर सरांबरोबर मी गेल्या 3-4 वर्षापासून जोडलेलो आहे. तर म्हणजे जी गोष्ट कधीच शक्य नाही हेच शक्य करून दाखवणं शेतीत म्हणजे सुनील दिंडे सर यांच्याकडनं शिकता आलं आणि त्यांनी ते प्रत्येक वेळेस शक्यच करून दाखवलं. शेतीत ते सांगतात त्या प्रकारचा हमीभाव. ते बोलले एकरामध्ये मी 4000 जाळ्या काढून दाखवणार, तर ते दाखवणारच. म्हणजे त्यांना चॅलेंजच नाही. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होईल. आपला व्हिडिओचा विषय आहे की मेलेलं झाड जिवंत केलं, परंतु आता सध्या आपल्या समोर 8-10 दिवस ज्या अडचणी येणार आहेत किंवा ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणींचा सामना करत असताना पुढचे 5-6 दिवस सूर्यप्रकाश मिळणार आहे. अशा वेळेस आपण
दिवसाआड 2 ते 3 फवारण्या कोणत्या घेतल्या पाहिजे, जेणेकरून जो मी रोग सांगितला सुडोप्सिया फुलेजिनिया, तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला खाली पिवळे पानं पडतायत वर शेंड्यापर्यंत येऊ न देणे, याच्यासाठी पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची. एकरी त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या, दोन्ही बाजूनी गच्च फवारणी झाली पाहिजे. एकरी 400 ते 500 लिटर पाणी गेलं पाहिजे. फवारणीचं प्रमाण 200 लिटरचं आहे. मेरिओन 80 मिली, टचअप 500 ग्रॅम. एक दिवस जाऊ द्या, दुसऱ्या दिवशी एक दिवसाआड पुढची फवारणी घ्यायची. 200 लिटरला अल्ट्राबॅक्ट 250 ते 300 मिली, कोसाईड 100 ते 150 ग्रॅम असा एक स्प्रे घ्या. जमिनीतून मर रोगाचा प्रादुर्भाव पुढे जाऊन परत पाऊस मोठा झाला तर येऊ नये म्हणून एकरी 1 लिटर अल्ट्राबॅक्ट, 1 लिटर अल्ट्राबॅक्ट, 1 लिटर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत 500 ग्रॅम COC कॉपर ऑक्सीक्लोराइड, हे साधं कॉपर, ब्ल्यू कॉपर ब्लायटेक्स नावाने मिळतं, हे जमिनीतून सोडणं गरजेचं आहे. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना सुरू असलेल्या प्लॉटमध्ये स्क्रॅचेसच्या समस्या येतात, फळावर देठावर तडे जात आहेत, देठाजवळ टिपका पडतोय, त्या शेतकऱ्यांसाठी फवारणी अल्ट्राबॅक्ट आणि कोसाईडची खूप महत्वाची राहील. त्यानंतर चांगल्या पद्धतीचं ऑक्साईड फॉर्म मधलं कॅल्शियम आणि त्याच्याबरोबर बोरान अशी फवारणी घ्या. हा व्हिडिओ आज दिनांक 30 सप्टेंबरला घेतोय आणि आजच 4 वाजता प्रदर्शित तुमच्यासाठी करणार आहे. म्हणजे 4 वाजता 4:30 वाजता तुम्हाला युट्यूबला तो बघायला मिळेल. तर हा व्हिडिओ बघताना मित्रांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे. मेलेलं झाड जिवंत होऊ शकतं. आलेला त्या ठिकाणी गेरवा तुमच्या भाषेमध्ये, माझ्या भाषेमध्ये सुडोप्सिया फुलेजिनिया हा थांबू शकतो का, आणि त्याच्यासाठी काय फवारण्या केल्या पाहिजे, फळ फुगवण्यासाठी आपण झपाट्याने कसे काम केलं पाहिजे, त्याच्यासाठी पाठीमागं जाऊन हे फळ हे असं होतंय, असाच व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकतात. व्हिडिओ खूप मोठा झाला, परंतु हा व्हिडिओ द्यायच्या पाठीमागचं एक कारण, जसं अमोल शिंदेंनी सांगितलं की डॉक्टर किसानला चॅलेंज नाही, मी किंवा माझी टीम इतकी मोठी नाही की आम्ही देव स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचतो, परंतु कुठंतरी गेल्या 10-12 वर्षापूर्वी आमच्या शेतात केलेल्या प्रॅक्टिस आणि सातत्याने केलेला अभ्यास, सातत्याने करत असलेल्या प्रॅक्टिसेस शेतकऱ्यापर्यंत मांडत असताना, नवीन शेतकरी असतील, जुने शेतकरी असतील, शेतकऱ्याचं हित कसं जोपासता येईल, शेतकऱ्याला सदन कसं करता येईल, हेच काम डॉक्टर किसान गेल्या 6-7 वर्षापासून करतंय. म्हणूनच आज लाखो फॉलोअर्स असतील, लाखो शेतकरी त्या ठिकाणी रजिस्टर शेतकरी आहेत, द्राक्ष शेती असेल, आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांची मी माफी देखील मागतो की प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मी येऊ शकत नाही. आजचा हा व्हिडिओ खूप मोठा झाला तरी देखील संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. माफी मागण्याचं कारण एकच आहे, आज सकाळपासून 40 ते 50 शेतकऱ्यांचे फोन आले, प्लॉट खूप सुंदर आहे. काही 5-10 शेतकऱ्यांचे फोन असे देखील आले की प्लॉट खराब होतोय, तुम्ही जर आले तर प्लॉट जिवंत होईल. आता मी तिथं येऊन पाय लावल्यानंतर प्लॉट काही जिवंत होणार नाही. मी सांगितलेलं काम तुम्ही केलं तर तुमचे प्लॉट चांगले राहतील. कारण डॉक्टर किसानचं एकच म्हणणं आहे, सगळ्यांचं आमचं चांगलं व्हावं म्हणून आम्ही घसा ओरडून बोलत नाही. तुमच्या शेतकऱ्यांचं, सगळ्यांचं, गोरगरीब शेतकरी असतील, सदन शेतकरी असतील, शेतीत अजून कशी प्रगती व्हावी हे सांगण्याचं काम. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही आमचं चांगलं होण्यासाठी फिरत नाही, आम्ही घसा ओरडून युट्यूबला पैसे कमावण्यासाठी बोलत नाही. फक्त माझ्या प्रत्येक शेतकऱ्याचं कल्याणच त्या ठिकाणी व्हावं हाच हेतू घेऊन आम्ही गेल्या 7 वर्षापासून काम करतोय, आणि जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत हे काम आम्ही करत राहू. परत एकदा सगळ्या संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, बाहेरील शेतकऱ्यांचं डॉक्टर सागर पवार, डॉक्टर सुनील दिंडेंच्या वतीने, जमलेल्या शेतकरी बांधवांच्या वतीने स्वागत करून व्हिडिओचा शेवट करतो. नमस्कार.